नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पाठीमागचा व्हिडिओ आपला आला होता गाडी बुक केलेला. आत्ता आपण चाललोय आपली गाडी आणायला. आज गुढीपाडवा आहे, तर सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. व हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आता तयारी झालेली आपली सगळी. आपण चाललोय शोरूमला. तर शोरूमला जाऊया आणि आपली गाडी घेऊन येऊया. संपूर्ण व्हिडिओ आपण करणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला गाडी कशी वाटते. गाडीचा नंबर तुम्हाला आवडतोय का हे नक्की सांगा. कलर कसा आहे गाडीचा हे पण सांगा. तर चला मग जाऊया आपण शोरूमला, मग तिथं तुम्हाला दाखवतो. ही आपली पावती आहे बघा. आपण ऑल पेमेंट केलं होतं गाडीचं, त्याची पावती. ही पावती दिल्यानंतर आपल्याला आपली गाडी भेटेल. तर चला तर मग आपली गाडी इथं आता या गाडीतून जायचं आहे, वॅगनरमधून. तर बसूया गाडीत. ऊन खूप लागते रोडला. आता गाडीत बसल्यानंतर थोडं बरं वाटेल. AC चालू आहे गाडीची. आत्ताच बघा जरा बरं वाटायला लागलं. आणि जाऊया मग आता आपण. चला मग शोरूमला जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, शोरूम आलेला आहे. आता आपण उतरूया खाली गाडीतून आणि शोरूममध्ये जाऊया. शोरूमच्या समोरच गाडी उभी केली आपली बघा. तुम्हाला शोरूम दिसत असेल. थांबा 1 मिनटं, तुम्हाला शोरूम दाखवतो. बघा ते शोरूम दिसलं का मित्रांनो, शोरूम. आता त्या शोरूममध्ये आपल्याला जायचं आहे. आपली गाडी रेडी आहे. 2-3 वेळा आपल्याला फोन आला होता शोरूममधून की तुम्ही गाडी कधी घेऊन जात आहे, पण मी बोललो होतो मला गुढीपाडव्यालाच पाहिजे. तर चला मग आपण आता शोरूममध्ये जाऊया आणि काय काय प्रोसेस आहे बघूया आपण. गाडीबरोबर काय काय भेटतं आहे आपल्याला. हेल्मेट भेटते, अजून काय मिठाई वगैरे भेटली तर गुढीपाडवा आहे त्यानिमित्ताने. तर चला मग शोरूममध्ये जाऊया आपण. त्यांनी आपल्याला पाठीमागच्या साईडला जायला सांगितले, कारण आपल्याला गाडीची डिलिव्हरी घ्यायची. त्यासाठी ते बोलले बॅक साईडला जावा, तिथं तुम्हाला गाडी भेटेल तुमची. तर चला मग आपण पाठीमागं जाऊया. शोरूमच्या बॅक साईडला गाडी पार्क करायची जागा आहे, त्यांची शेड आहे. हे बघा गाड्या, त्यामध्ये आपली गाडी आहे बघा. 1114 आपली गाडी आहे बघा. ही नंबर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर आता आपण जाऊया, आपली पावती जमा करूया. त्याच्यानंतर आपल्याला गाडी किती वेळानंतर भेटते हे नक्की बघूया. तर चला ऑफिसमध्ये जाऊया आता. ऑफिसमध्ये आपल्याला पावती जमा करावी लागेल.
बघा मित्रांनो, पावती जमा केलेली आहे. तर त्याने आपल्याला आता हेल्मेट आणि काय मिठाई वगैरे देणार आहेत तसे बोलत आहेत. होय, हेल्मेट आणि मिठाई दिलेली आहे. तर आता बसायला सांगितलेलं आहे आपल्याला. आपण बसून घेऊया एक 10-15 मिनटं, त्याच्यानंतर आपल्याला गाडी भेटेल आपली. ऊन खूप लागते बाहेर. खूप गर्दी आहे गुढीपाडव्यानिमित्तानं. तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी आलेली आहे समोरून. बघा किती छान दिसते. MH11DQ 1114 नंबर खूप छान आहे. तुम्हाला कसा वाटतोय नंबर, गाडीचा कलर आणि गाडी कशी आहे हे नक्की सांगा कमेंट करून. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं गाडी घेण्याचा योग आला. असंच प्रेम कायम राहू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला त्यांनी डॉक्युमेंट मागितलेत. ते आत्ता दिलं होतं हेल्मेट बरोबर. ते इन्शुरन्स पावती वगैरे काय असतं ते त्यांना द्यावं लागतं. ते परत देतात आपल्याला रिटर्न, त्यांना दाखवावं लागतं. आता ते शोरूमवाले गाडी पार्क करतील समोर. त्याच्यानंतर आपण गाडीचे पुढचं प्रोसेस काय आहे ते करून घेऊन जायचं. बघू शकता गाडी किती छान दिसते बघा, कलर वगैरे. डिस्क आहे बघा मित्रांनो, गाडी किती छान दिसते. जाताना आपल्याला पेट्रोल टाकावं लागेल. आता ते बोले 1 लिटरभर आहे तेल, पण तरी आपल्याला टाकायचं आहे. त्यांनी हेल्मेट दिलेलं आहे आपल्याला आणि मिठाई दिलेली आहे. तर बघू शकता ती झालेली आहे सर्व प्रोसेस. आता आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.